तर आपण पाहतोय मोर्चा एकत्र निघणार आहे, एकच मोर्चा निघणार आहे असं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आणि सविस्तर माहिती देण्यासाठी मुख्य संपादक निलेश खरे सर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, अतिशय सूचक असं ट्विट आपल्याला हे म्हणता येणार आहे आणि पुढे आगामी काळामध्ये जी काही राजकीय गणितं असतील त्याची सुरुवात या मोर्चापासून होणार आहे का, नेमकं काय सांगाल? 5 जुलै रोजी होणारा हिंदी विरोधी एकत्रीकरणाचा जो मोर्चा आहे हा निश्चितच ठाकरे कुटुंबासाठी एकत्रीकरणाची सुरुवात असं म्हणायला काय हरकत नाही। कारण दोघंही संधी बघत होते, एखादी असा क्षण बघत होते, एखादी असं व्यासपीठ बघत होते ज्या व्यासपीठावर दोघं एकत्र येऊ शकतील। 2 ठाकरे एकत्र येण्याची संधी या निमित्तानं सहजतेनं चालून आलेली आहे आणि ती दोघंही ठाकरे घेताना पाहायला मिळतात आणि त्यातच सुतोवाद्य आहे ते या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळालंय। मात्र यानंतरचा सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे राज ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांना, प्रत्येक मराठी माणसाला असा आग्रह केलेला आहे की त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून एकत्र यावं आणि मराठीपण जे आहे ते जागृत राहावं। याच धर्तीवरचं विधान हे मुख्यतः अजित पवारांचं आलं होतं। अजित पवारांनीही 5वी नंतरच हिंदी सक्तीची व्हावी, त्या अगोदर तिसरी भाषा नसावी अशा पद्धतीचं विधान हे उघडपणे केलं होतं आणि त्यामुळे मुख्यतः अजित पवार यांनीही अशा स्वरूपाची हिंदी सक्ती विरोधातली भूमिका ही उघडपणे घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। पहिलीपासून हिंदी सक्तीची नाही, ती 5वी पासून असावी असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं होतं आणि त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही या मोर्चात सहभागी होणार का हेही पाहणं अत्यंत महत्वपूर्ण आहे। कारण भूमिका तीच आहे जी दोघी शिवसेना घेतात। इतकंच नाही तर अद्याप शिंदेच्या शिवसेनेनं कोणतीही भूमिका हिंदी प्रश्नी घेतलेली नाही, उघडपणे तरी त्याला विरोध केलेला नाही आणि त्यामुळे या मोर्चामध्ये एकनाथ शिंदेचा पक्ष सहभागी होणार का, त्यांचे नेते सहभागी होणार का याकडेही लक्ष घालणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि या निमित्तानं आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षासमोर एक प्रश्न असेल आणि इतकंच नाही तर अजित पवारांच्या पक्षासमोर पण प्रश्न असेल की या मोर्चामध्ये सहभागी व्हावं किंवा होऊ नये आणि त्यातून मराठी संदर्भातली जी अस्मिता आहे ती आपलाही पक्ष राखतो हे दाखवण्याचा प्रयत्न करावा किंवा करू नये आणि त्यामुळे या 2 पक्षांची भूमिका आता काय समोर येते हे पाहणं अत्यंत महत्वपूर्ण असेल। सर, एकंदरीत जसं तुम्ही सांगितलं की अजित पवार यांच्या पक्षाची भूमिका 5वी नंतर हिंदी सक्ती करावी अशी आहे, तर दुसरीकडे आत्ताच आपण जर बातमी बघितली तर शरद पवार यांनी देखील या संदर्भातच विधान केलंय आणि शरद पवार यांच्याही पक्षाची भूमिका अशीच आहे की 5वी नंतरच हिंदी सक्ती करा। मुख्यतः शरद पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती महायुतीमध्ये मुख्यतः महाआघाडीचा जो भाग आहे, शिवसेना असो किंवा काँग्रेस असो यांच्याबरोबर वेगवेगळ्या मुद्द्यांवर एकत्रितपणे लढताना आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्यामुळे शिवसेनेची ही मराठी बाबतची भूमिका आणि त्याचबरोबर काँग्रेसची ही भूमिका त्या स्वरूपाची असल्यामुळे साहजिक आहे या ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या मोर्चामध्ये सहभागी होताना पाहायला मिळू शकते। अद्याप तरी कोणतीही उघड प्रतिक्रिया या ठिकाणी तिथून त्यांच्याकडून समोर आलेली नाही, मात्र त्यांचाही सहभाग निश्चितपणे या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। बरं सर, या एका मोर्चानंतर राजकारणाची दिशा बदलू शकते असं आपल्याला वाटतं का? राजकारणाची दिशा खूप मोठ्या प्रमाणावर बदलेल असं नाही, मात्र मराठी माणसाला छत्रच हरपलं, महाराष्ट्रात आता मराठी माणसाचा आणि मराठी भाषेसाठी लढणारं कोणी उरलंच नाही अशा स्वरूपाचं जे चित्र तयार झालं होतं त्याला मुख्यतः पुन्हा एकदा व्यासपीठ मिळताना पाहायला मिळेल, त्याला एक छत्र मिळताना पाहायला मिळेल। हे राजकीय छत्र असेल आणि साहजिक आहे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातले 2 व्यक्ती जर एकत्र येत असतील तर त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणामध्ये बदल होताना पाहायला मिळेल। त्यातून पूर्णतः राजकीय चित्र पालटेल, त्यामुळे सत्ता पालटेल अशा स्वरूपाचं चित्र निर्माण होईल असं नाही, मात्र एक आशेचा किरण निश्चितपणे मराठी माणसासाठी म्हणून तयार होताना या ठिकाणी निश्चितच। अर्थातच आगामी काळात राजकारणात काहीतरी मोठं घडू शकतं हे निश्चित आहे। धन्यवाद सर, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्यासाठी।